कीर्तन महोत्सवाचा समारोप अदिती तृप्ती भगत, आशिष कुमार भगत यांची सुकन्या, श्याम भगत आणि लक्ष्मी भगत यांची नात आहे आणि ही विद्यार्थिनी आहे सरस्वती हायस्कूल जुवे सातपिस्तेव या हायस्कूलची 6वीची विद्यार्थिनी आहे आणि आम्हाला अभिमान आहे की अदितीनं 4थी मध्ये असताना राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेमध्ये तिसवाडी तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. शंकर पाठशाळेच्या गीताध्याय पठण स्पर्धेमध्ये अखिल गोमंतकात पहिला क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे ही विद्यार्थिनी अनेक वक्तृत्व स्पर्धा तसंच कुठल्याही अभिनय स्पर्धेमध्ये सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करीत आहे. हार्मोनियम वादन ही तिची आवड आहे आणि हार्मोनियम वादन शिकण्यासाठी कला अकादमी येथे गोव्याचे नामवंत संवादिनी वादक सुभाष पातर्फेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुणी कलाकार पुढचं शिक्षण प्राप्त करत आहे. कीर्तन हा तिचा सुद्धा आवडीचा विषय आहे. सुहास मोळवजे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तनाचा पुढचा प्रवास तिचा चालू आहे. आम्ही तिला शुभेच्छा देण्यासाठी दिव्या संदीप गावकर यांनी पुढे यावं. जगातील प्रत्येक जीव माणूस हा सुखासाठी धडपडतो. अहो सकाळपासून रात्रीपर्यंत होणारी संसारातील सारी धडपड, तसेच विद्याध्ययन, गृहकार्य, ईश्वरी उपासना, नोकरी, धंदा हे सर्व काही सुखाकरता. पण इतकी धडपड करूनही प्रत्यक्षात अनुभव मात्र प्रत्येकाला वेगळाच येतो. समर्थ रामदास स्वामी सांगतात, सुख सुख म्हणतारी दुःख ठाकून आले. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, सुखाची
अपेक्षा करूनही काही केल्या दुःख आपली पाठ सोडत नाही. दुःख हे आहे. स्वामी विवेकानंद असे सांगतात की संसार हा 3 पायांचा चौरंग आहे. तो कुठेतरी एका बाजूला करडणारच. संतती, संपत्ती, आरोग्य, अधिकार, मान, सन्मान यात कुठेतरी काही कमी असेलच. सर्वांना सर्व काही मिळते असं नाही. एक आहे तर एक नाही आणि असेच जीवन आहे. आणि शेवटी मनुष्य दुःखाने गाजला की दैवालाच नव्हे तर देवालाही दोष देतो. पण जरा खोलवर विचार केला तर लक्षात येईल की सुख दुःख हे स्वतःच्या स्वाधीन असते. ते आपल्या कार्यावर, कर्मावर, कृतीवर, आचरणावर अवलंबून आहे. त्यात आपल्या प्रारब्धाचे भोग आहेतच. म्हणून यावर उपाय म्हणजे जिथे सुखाचे आगर आहे तिथे जाऊया. सुखाची फॅक्टरी कुठे आहे माहित आहे का? तर संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे सज्जनहो, सर्व सुखाची आगर विठ्ठल रखुमाईच्या चरणी म्हणजेच देवाच्या चरणी आहे. जे ईश्वराला आवडते ते करण्यातच खरे सुख आहे. आज आपल्या आवडीनिवडी बदललेल्या आहे. शिस्त आवडत नाही, हरिनाम नको, प्रामाणिकपणे एकमेकांना मदत करणे नको, सेवाभाव संपला, धर्माचे पालन नको, अपवाद सोडा. काही माणसे चांगलीच करतात. अहो देव मात्र सगळ्यांनाच हवा, पण सत्यनीती नको. असे असेल तर सुख नाहीच. काही मिळवण्याकरता काही द्यावे लागते. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. कवी म्हणतात, जैसे आपण करावे तैसे चित्ते निभावे, जरी डोळे घसरुनी पहावे तरी देही जगावे. सज्जनहो, आपण आरशामध्ये पहावे तसे दिसते. आपण जर रागाने पाहिलं तर तसे दिसे, हसलात तर तसे दिसे. अशी वागा, अशी भक्ती करा, असे कार्य करा की आपले कर्म पाहून इतरांनाही चांगले करावेसे वाटे. खाणे, पिणे, मौज मजा करणे, गप्पा मारणे, दिवस घालवणे यातून मिळणारे सुख क्षणिक आहे. ते टिकणार नाही. सत्संगात, भजन कीर्तनात किंवा नामस्मरण करताना किती लोकांना माहित आहे की मंदिरात बसून गप्पा गोष्टी मारायच्या नसतात, पण गप्पा मात्र जोरदार करतात. तिथे कोणताही विषय वर्ज्य नसतो. त्या तिथे एखादा भक्त येतो. तो ते देवाजवळ मोठ्या अपेक्षेने आलेला असतो. अहो, आजच्या काळात अडचण असल्याशिवाय देवाकडे कोण येतो माहित आहे का? तर खरा भक्तच येतो. तो देवदर्शन घेण्याकरता, मनशांती मिळवण्याकरता, भक्ती करण्याकरता आलेला असतो. परंतु तो गप्पा गोंधळ पाहून त्याला असे वाटते की आमच्या मंदिरात नेहमी असेच चालते आणि त्यालाही त्याची सवय होते. याला कारण काय? तर जे मंदिरात गप्पा गोष्टी करतात तेच कारण. म्हणून सर्वांनी मिळून ठरवले पाहिजे की
मंदिर हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य आपण सर्वांनी टिकवायचे आहे. त्यामुळे सर्वांचेच कल्याण होईल. जो सद्धर्माचे पालन करतो त्याची कीर्ती नित्य अमर राहते. भगवान गीतेत सांगतात, स्वी स्वी कर्मणि निरतः संसिद्धिं लभते नरः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कुलपुरुष विश्वेश्वर महाराज की जय. सज्जनो, आपल्याजवळ असलेल्या अनेक कला, सेवाभाव, सद्विचार, नम्रता, लीनता, माणुसकी, प्रेमभाव यातून आपण सर्व लोकांना आपलेसे करावे. सज्जनो, कोण सुखी? सुखी कोण? गरीब की श्रीमंत? जगात संपत्तीवान श्रीमंत पुरुष दुःखात निमग्न असलेले आणि दारिद्र्य लोक सुखी असलेले दिसतात. अनेक कोट्याधीशांचा हा अनुभव आहे. काही लोक वरून चांगले, घर चांगले, गाडी, घोडा, नोकर, चाकर, पण आतून मात्र फार दुःखी असतात. अमेरिकेतील एक नवखोट नारायणाने आपला अनुभव असा सांगितला होता की the happiness that is found in cottages is not be found in palaces, and that I was never so happy as when I was poor. श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात, घरी सुंदरे सौख्य नाना परिले, घरी सुंदरे सौख्य नाना परिले, परिकोण जाणील ते अंतरिले. वरून चांगला दिसला तरी अंतरंगात आत काय अडचणी, समस्या आहेत त्या कळत नाही. आशा हीच दुःखाला कारण आहे. म्हणून आशा सोडा आणि यशस्वी व्हा. सज्जनो, अधर्म, अनीती, अनाचार, भ्रष्टाचार, खोटेपणा यांच्या सहाय्याने मिळवलेले यश हे कोणत्याही अपयशापेक्षा अधिक लांछनास्पद आहे. कवी म्हणतात, साखरेच्या गोड्या बैलाची या पाठी, साखरेच्या गोड्या बैलाची या पाठी. साखरेच्या गोड्या बैलाची या पाठी, दयासी शिवती सर्वाणी, दयासी शिवती सर्वाणी. साखरेच्या गोड्या बैलाची या पाठी, साखरेच्या गोड्या बैलाची या पाठी. एकेकाळी बैलाच्या, उंटाच्या पाठीवरून व्यापारी लोक महालाची वाहतूक करीत. साखर बैलाच्या पाठीवर व त्याला खायला माळ दंडाच्या पाठीवर व त्याला खायला काय, तर तोंडात काटे. असा वारवाहीपणा काय कामाचा? माणसाला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, मिळालेला पचावा आणि जीवनात सुयश आनंद लाभावा असे कीर्तन आपल्याला शिकवते. सज्जनो, आता आपलेच पाहणं
देवाच्या वर्धापन दिनानिमित्त किती लोक कष्ट करतात, झाडलोट करतात, जमखणी घालतात, वाढण्याचे काम करतात. वर्धापन दिनाला सकाळी धामधूम असते, दुपारी टामधूम आणि संध्याकाळी सामसूम. असे करता करता वर्धापन दिन संपवण्याची वेळ येते. मग काही लोक म्हणतात, अरे तो मिरसांगो खतखते उरला त्या एखादी रे बापा, पापड जाय पापडही वर. हे ते मिळाल्यावर ती माणसे खूप खुश होतात. त्या खतखत्या पुढे, साखर भाता पुढे त्यांना नामस्मरण, भक्ती, अहो वर्धापन दिन सुद्धा आठवत नाही. खरी तर वर्धापन दिनातून पुण्य मिळावे हे महत्वाचे. नाही तर बैलाला करबा, उंटाला काटे आणि माणसाला काय तर खतखते. लीनता, माणुसकी, प्रेम भाव यातून आपण सर्व लोकांना आपलेसे करावे. कवी हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जैसे करे, खुद को जय करे. हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जैसे करे, खुद को जय करे. कोणाशी वय धरू नका, लढाई भांडण तंटे करू नका, कसलीच आशा धरू नका किंवा भयही बाळगू नका. अशा माणसांसाठी सर्व दिशा सुखदायी आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, भला तुझ जो मुख्य आचार राखे, गुरुदेव लौकी कबीरदासी राखे. जय जय रघुवीर समर्थ, मंदोदरी माता की जय. सज्जन हो, सुखमनी सांगतात, परीक्षिता पाहना, देव आणि दैत्य दोघांनीही एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच वस्तूसाठी एकच कर्म केले होते, परंतु फळ मिळवण्यात मात्र फरक झाला. त्यापैकी देवांनी अगदी सहजपणे अमृत रूपी फळ प्राप्त करून घेतले, कारण त्यांनी भगवंतांच्या चरण कमल रजाचा आश्रय घेतला होता. सज्जन हो, ईश्वरी कृपेशिवाय समाधान, सुख, आनंद मिळत नाही. मनुष्य आपले तन, मन, धन, घर, दार, नोकरी, धंदा इत्यादीसाठी जे काही करतो ते सर्व व्यर्थ जाते, कारण त्याच्या मुळामध्ये आपण भगवंताहून वेगळे आहोत ही भेदबुद्धी असते. परंतु भेदभावारहित स्वच्छ मनाने आपण ईश्वराचेच आहोत असे समजून केलेले कर्म सफल होते. कवी म्हणतात, महामंत्र हा भारतीयांचा, महामंत्र हा भारतीयांचा. जय
सज्जन हो, सत्य संपले की दुःख, भोग, अडचणी, निराशा, अपयश सुरू होते. किंबहुना सत्य म्हणजेच देव, सत्य म्हणजेच ब्रह्म. या सत्याचा म्हणजे देवाचा स्वीकार करूया. म्हणजे आपल्या जीवनात यश, कीर्ती, मान सन्मान वाढायला लागते. शेवटी सत्याचाच विजय होतो. साधू, संत, ऋषी, मुनी, देवता, सज्जन यांनी सत्याचेच पालन केले. कवी म्हणतात, विकट वाटवली वाटुंचा, भोगत माझ्या तोंडी नको. संसारामध्ये तुला कथा उगाच भटकत फिरू नको. आदर्शवर जीवन जगण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आपली कीर्ती आपणच चांगल्या क्रमाने वाढवावी. तरच यश, कीर्ती, मान सन्मान वाढणार, तो सर्वांनी मिळवावा. म्हणून आजच्या मूळ पद्यात संत वामन पंडित सर्वांस नम्र होऊन सांगतात की सुयश सौख्य हे खास दयाला, सुयश सौख्य हे खास. आता आपण सर्वांनी देवाकडे प्रार्थना करूया. शेवटचा श्वास असेपर्यंत भगवंताचे नाम घेऊया. प्राण
लोक आता बदलत चाललेला आहे आणि जग म्हणत आहे कराग्रे वसते अँड्रॉइड करमध्ये व्हॉट्सअप कर मुले तू फेसबुक प्रभाते मोबाईल दर्शन. पण अशा युगामध्ये आमचे भगत कुटुंबीय कीर्तनाच्या दिशेनं आपली वाटचाल करतायत, योगाच्या दिशेनं आपली वाटचाल करतायत, संगीताच्या दिशेनं आपली वाटचाल करतायत, साहित्याच्या दिशेनं आमची वाटचाल करतायत. ही सगळी त्या देवी मंडोदरीची आणि कुलपुरुषाची कृपा आहे. म्हणून या महोत्सवामध्ये सुहास वधे सारखे कीर्तनकार आम्हाला आमच्या मुलांना गुरुमध्ये म्हणून लाभणं ही त्या कुलपुरुषाची मंडोदरीची कृपा आहे असं मी मानतो. देवानंदजी सुलकर 2 शब्द बोलू इच्छितात या समारोपाच्या वेळी. त्यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. त्यानंतर समारोप शेवटचे आभाराचे शब्द होते. आभारी आहे. काय बोलावं ते कळत नाही, पण राहुलं नाही म्हणून बोलून जातो. आजचा हा दिवस, हा संपूर्ण भगत कुटुंबीय, तुमचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार या वाड्यावरचे जे आहे, खरंच हा सुवर्ण दिवस आहे. तर कशासाठी सुवर्ण दिवस? मी माझ्या आयुष्यात, मी आता 55 ला आलो, मी कधी बघितलं नाही एका कुटुंबातले 5-6 जण असे कीर्तनावर होते. आणि संत म्हणतात की देव थोर की गुरु थोर मानावा, आधी नमस्कार कुणासी सांगावा, मनी चिंता सद्गुरु थोर वाटे. आणि त्यालाच ज्यांच्या कृपेने आपल्याला भगवंत भेटतो, ज्याच्या कृपेने रघुनाथ भेटे. तर असं सद्गुरु लाभलेला आहे आमच्या मुलांना सगळ्यांना. आमचे हरिभक्त पारायण सुहास नाहीतर हे शक्य आहे का? कोणी सांगा हे शक्य आहे का? अशा सद्गुरूशिवाय नाही, शक्यच नाही. म्हणून आम्ही नेहमी त्यांचे ऋणी राहू. आणि दुसरं, त्या पालकांना, यांचे जेवढे पालक आहेत त्यांना माझा नमस्कार. कारण त्या पालकांनी जर पाठवलं नसतं तर हे मुले तयारच झाले नसते. हे हिरा आहे. बुवाने त्याला पहिलं पाडले, पण कोणतं तुम्ही आज पालक सगळे उत्कृष्ट आहे. थँक्यू. शेवटी बुवांनी पण आपल्या कीर्तनातून अनेक वेळा तेच विचार
मांडलेले आहेत, मुलांकडच्या मुखातून विचार बाहेर पडलेले आहेत. भक्ती मार्गामध्ये श्रेष्ठ कोण असतो हा प्रश्न नेहमी सर्वत्र विचारला जातो. कोण श्रेष्ठ आहे? कारण आमच्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये 33 कोटी देवता आपण म्हणतो. कोण म्हणतो कृष्ण श्रेष्ठ, कोण म्हणतो राम श्रेष्ठ, कोण म्हणतो भगवान शंकर श्रेष्ठ, शांतादुर्गा श्रेष्ठ, सातेरी माता, सगळी कोणीही नावं घेतो. पण या प्रश्नाचं सर्वांग सुंदर उत्तर संत गाडगे बाबा देतात. ते आपल्या प्रवचनामध्ये कीर्तनामधून सांगून जातात की सबसे बडा कौन. ते म्हणतात की सबसे बडी धरितरी पृथ्वी. तर एक जण म्हणतो अरे धरितरी काय से बडी, वो तो शेष के माथे पर खड़ी, यानी शेष सबसे बड़ा. तर एक म्हणे शेष काय से बड़ा, वो तो शंकर जी के गले में लपट पड़ा, यानी शंकर सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे शंकर काय से बड़ा, वो तो नंदी पे बैठ के चला, तो नंदी सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे नंदी काय से बड़ा, वो तो कैलाश पे खड़ा, ये कैलाश सबसे. तर एक म्हणे अरे चुप, कैलाश काय से बड़ा, उसको तो रावण ने 3 दफे उखाड़ा, यानी रावण सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे रावण काय से बड़ा, उसको तो बाली ने अपने घर में बंदी कर डाला, यानी बाली सबसे बड़ा. तर एक म्हणे अरे बाली काय से बड़ा, उसको तो राम ने बाण से बचाया, यानी राम सबसे बड़ा. मला वाटलं संपलं, पण नाही, पुढे गाडगे बाबा सांगतात तर एक म्हणे अरे राम काय से बड़ा, वो तो भक्तों के शरण में पड़ा. इकडं गाडगे बाबा. त्याचा अर्थ काय आहे? अध्यात्म क्षेत्रामध्ये भक्ती मार्गामध्ये भक्त हाच सर्वश्रेष्ठ आहे, कारण त्याच्या भक्तीमुळेच परमेश्वर आहे. म्हणून भक्त राहणं सोडू नका. ते मंडोदरीचे, त्या कुलपुरुषाचे, त्या परमेश्वराचे भक्त बनवून आयुष्याची प्रत्येक घटिका व्यतीत करणं हेच जीवनाचं मर्म आहे. बुवा तुम्हाला शतशः नमन. कारण सद्गुरु वाचेन स्वापडेना सोय हे सांगितले. तर सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्यांनी बुवांचे आभार.